देशातील विविध राज्यांमध्ये पावसाने आपली दमदार हजेरी लावली आहे। काही भागात तर अक्षरशः ढगफुटीच झाली आहे आणि या ढगफुटीमुळे देशातील काही भागात हाहाकार माजलाय। अनेक जणांचे संसार या ढगफुटीमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाले। अशामध्ये आणखीनच एक दुर्घटना घडली आहे। कर्नाटक आणि गोवा राज्य यांना जोडणारा काली नदीवरील पूल काल मध्यरात्री कोसळण्याची घटना घडली आहे। दुर्घटनेत पुलावरून जाणारा एक ट्रक नदीत कोसळून पुरामध्ये वाहून गेला असून पोलिसांना ट्रक चालकांना बचावण्यात यश आले आहे। ही घटना बुधवारी पहाटे 2च्या सुमारास घडली आहे। तामिळनाडूचा ट्रक नदीत पडण्यापूर्वी किती वाहने नदीपात्रात पडली असावीत याचा शोध जलतरणपटूच्या मदतीने पोलीस घेत आहेत। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हा ट्रक गोव्यावरून कर्नाटकातील हुबळी शहराकडे जात होता। गोवा कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या काली नदीच्या पुलावरून ट्रक जात असताना तुटलेल्या पुलावरून दुथडी वाहत असलेल्या वाहणाऱ्या नदीपात्रात कोसळला। नमस्कार, आपल्या शहरातील, जिल्ह्यातील तसेच राज्यासह देशभरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा। नमस्कार। ट्रक चालक बाळू याने ड्रायव्हरची केबिनची बिल सीट तोडून वाहनावर चढून आणि पाण्यात बुडालेल्या ट्रकच्या टपावर आला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला असता महामार्गावरून गस्त घालणाऱ्या पोलिसांचे लक्ष त्याच्याकडे गेले। पोलिसांनी तात्काळ ड्रायव्हरची मदत केली आणि कारावार येथील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले। मात्र या ठिकाणचे दृश्य भयानक आहेत, ते तुम्ही पाहू शकता। काली नदीवरील हा पूल 43 वर्षापूर्वी बांधला होता। हा पूल कोसळल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे। पुलाचा पहिला भाग ट्रकसह नदीत कोसळला, नंतरचे 2 भाग 10 ते 15 मिनिटांनी कोसळले असे उत्तर कर्नाटकचे पोलीस अधीक्षक SP नारायण यांनी दिले।